न्यायालयात पुरावा रेकॉर्ड करत असताना साक्षीदार येतो, साक्षीदार त्यांनी जी घटना पाहिली ती सांगतो, किंवा जर का तो इंजुर्ड असेल तर स्वतःसोबत काय घडले ते सांगतो. आता त्याच्या पुढे जाऊन न्यायालयात डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सुद्धा असतो. पण जेव्हापासून टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस झाले तेव्हापासून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे गुन्हे घडतात किंवा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जो गुन्हा घडतोय तो गुन्ह्याच्या संदर्भात पुरावा तयार करण्यात येतो. तर त्या पुराव्यानुसार तो कोर्टात दाखल करण्यात येतो आणि तो पुरावा खरा आहे, खोटा आहे, जेन्युइन आहे, ऑथेंटिक आहे, त्याची वेळेसाठी तपासण्यासाठी एक 65B सर्टिफिकेट इंट्रोड्यूस करण्यात आलं. ते मद्रास हायकोर्टच्या जजमेंट प्रमाणे त्याच्यामध्ये 2 पार्टमध्ये एक्सपर्टनी सुद्धा त्याच्या संदर्भात साईन करणं गरजेचं होतं असं म्हणण्यात आलं. त्याच्यानंतर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि पुणे बार असोसिएशनच्या जजमेंटमध्ये तो बाइंडिंग प्रेसिडेंट नाही आहे अशा संदर्भात त्याच्यावर टिप्पणी केली, म्हणजे ते हेड करण्यात आलं. ह्या संदर्भात डिजिटल एव्हिडन्स काय आहे, डिजिटल एव्हिडन्सचा प्रकरणात वापर कसा होतो आणि त्याच्याप्रमाणे न्यायालय तो ॲप्रिशिएट कसं करतं आणि त्याच्याप्रमाणे निकाल कसं देतं हे आज आपण सिनियर वकिलांकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत झांटे पाटील सर आणि पुष्कर दुर्गे सर. अँड हॅश व्हॅल्यू आपण 5 पार्ट्समध्ये डिजिटल एव्हिडन्स संदर्भात पाहणार आहोत. डिजिटल एव्हिडन्स अँड हॅश व्हॅल्यू फंडामेंटल, कॉन्स्टिट्युशनल चॅलेंजेस अँड आर्टिकल 14, सुप्रीम कोर्ट रिझनिंग, डिफेक्ट अँड AI जनरेटेड मटेरियल अँड इट्स यूज इन कोर्टरूम, कंप्लायन्स फ्रेमवर्क अँड फ्युचर कोर्ट्स. म्हणजे न्यायालयीन प्रकरणात त्याचा वापर कसा होणार. तर सर्वात पहिल्यांदा आपण सरांकडून जाणून घेणार आहोत डिजिटल एव्हिडन्स म्हणजे नक्की काय असतं. सर्वात पहिल्यांदा आपण ॲडव्होकेट सचिन झांटे पाटील सरांकडून जाणून घेणार आहोत डिजिटल एव्हिडन्स नेमका कसा असतो आणि ऑर्डिनरी एव्हिडन्सपेक्षा डिजिटल एव्हिडन्स हा वेगळा कसा. नमस्कार. सर्वप्रथम मी आपले जी डिजिटल टास्क फोर्स इन्स्टिट्यूट आहे जे रोहित नाहेदीस हे चालवतात, आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि हा अतिशय असा क्रुशियल असा इश्यू आहे, कारण आमच्याचे पुणे बार असोसिएशनचं जजमेंट चालू सुप्रीम कोर्टाचं आणि पूर्ण इंडियामध्ये याची चर्चा चाललेली आहे. त्या संदर्भामध्ये आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं. तर खरं तर तुमचे पहिल्यांदा आभार. आता आपण जो पहिला प्रश्न विचारला व्हॉट इज मीन बाय डिजिटल एव्हिडन्स, तर त्याची थोडीशी आपण पार्श्वभूमी होऊया. कारण डिजिटल एव्हिडन्स आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पूर्वी कसं असतं की एखादं खरेदी खत आहे किंवा एका लेटर्स आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आपला त्या ठिकाणी एव्हिडन्स नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये सेक्शन 59 असेल, सेक्शन 60 असेल, 61 असेल, 61, या संदर्भामध्ये डॉक्युमेंट एव्हिडन्स म्हणजे काय या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये उहापोह येतो. परंतु 2000 नंतर जो IT ॲक्ट आला त्याच्यामध्ये डिजिटल एव्हिडन्स नावाचा जो प्रकार आला त्याला रेकग्नायझेशन केलं आणि 2000 नंतर इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये पण काही बदल केले आणि त्याच्यामध्ये मग इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणजे 65A, 65B सर्टिफिकेट याच्या संदर्भामध्ये थोडंसं अमेंडमेंट इन्सर्ट केलं. आता पूर्वी जर आपण अशी कन्सेप्ट करूया की पूर्वीच्या काळामध्ये काही व्हॉट्सअप नव्हते, फेसबुक्स नव्हते, म्हणजे समजा एखाद्या माणसाने आता जर समजा जुन्या काळामध्ये डिफॅमेशनचं कोणत्या स्वरूपामध्ये करत होता, एखादा लेटर एखाद्या पेपर्समध्ये मजकूर सांगते. परंतु आजकालचा जमाना असा आहे की आपण प्रत्येक गोष्ट फेसबुकवरती टाकतो, व्हॉट्सअपवरती टाकतो. मग त्या फेसबुकला आणि व्हॉट्सअपला जर एव्हिडन्स ॲक्टमध्ये जर एव्हिडन्स म्हणून तरतूद नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो एव्हिडन्स म्हणून लीड करता येणार नाही. म्हणून आजकालचा हा डिजिटल जमाना आहे आणि डिजिटल एव्हिडन्सला पण रेकग्नायझेशन करण्यासाठी त्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये बदल केले गेले आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून या सगळ्या गोष्टी आहेत. आता असं म्हणलं जातं की प्रत्येक आरोपी गुन्हा केल्यानंतर काही ना काही पुरावा ठेवतो. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये त्याचा केस पडला असेल, त्याच्यामध्ये सलाया पडली असेल, ब्लड सेल्स पडले असतील, त्या चप्पल सोडली असेल. परंतु आता या युगामध्ये आरोपी असं म्हणतात योग्य होईल की आरोपी हा डिजिटल एव्हिडन्स सोडतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता मोहचं प्रकरण आहे, रेपच्या केसमध्ये तो CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसला किंवा आपल्या पुण्यामधल्या एका घटनामध्ये रेपची केस घडली, त्याचं टाळ लोकेशन सापडलं. म्हणजे आता CCTV कॅमेरा असेल, व्हॉट्सअप चॅट्स असतील, फेसबुक मेसेंजरमध्ये काय असेल, ईमेल असतील, ब्लॉगर असतील, अशा आणि यासारख्या सगळ्या गोष्टींना आपण डिजिटल एव्हिडन्स म्हणू शकतो. आणि ह्या डिजिटल एव्हिडन्समध्ये आता बघायला गेलं असं मी आता आपल्याला सांगितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये इंडियन एव्हिडन्स ॲक्ट्समध्ये या संदर्भात डिजिटल एव्हिडन्स संदर्भामध्ये कुठल्याही तरतुदी नव्हती. 2000 सालानंतर IT ॲक्ट आला, त्याच्यामुळं त्यानंतर डेफिनेशन चेंज केली गेली आणि त्यानंतर आता जो भारतीय न्याय संहिता नावाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली सेक्शन 2(1)D नावाचा एक सेक्शन टाकला गेला
आणि त्याच्यामध्ये सांगितलं की व्हॉट डू मीन बाय इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आणि त्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची डेफिनेशन त्या ठिकाणी केली. टोटल डॉक्युमेंट्स म्हणजे काय की एनी मॅटर अपॉन विच एनिथिंग कॅन बी डिस्क्राइब एक्सप्रेस्ड बाय लेटर फिगर्स फॉर्म आणि दॅट कॅन बी यूज फॉर द पर्पज ऑफ रेकॉर्डिंग असंच म्हटलं जातं. परंतु त्याच्यामध्ये असा एक प्रकार ऍड केला की डॉक्युमेंट्स इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असं त्या ठिकाणी बदल केला गेला आणि त्या अनुषंगाने आता भारतीय न्यायसंहितेमध्ये असं म्हटलं गेलं की तो फक्त इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे म्हणून तो तुम्हाला नाकारता येणार नाही. फक्त त्याच्यामध्ये 65A जुन्या एव्हिडन्स आहेत आणि 65B असे दोन सरपंच सांगितले होते, दोन सेक्शन्स होते आणि 65A मध्ये असं म्हटलं होतं की जे काही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असेल म्हणजे आता सांगितलं व्हॉट्सअप चार्ज असेल, पॅसेंजर असेल, ईमेल असेल, लॉगर असेल, सीरियल असेल, तर दॅट हॅज टू बी प्रूव्ड ॲज पर द सेक्शन 65B आणि 65B प्रमाणे तुम्हाला 65A चा डिजिटल एव्हिडन्स आहे तो आपल्याला प्रोड्यूस करावा लागेल आणि प्रूव्ह करावा. आता त्याच्यामध्ये पण असे पार्ट आहेत की 3 प्रकार आहेत एव्हिडन्स ॲक्ट. कुठलाही एव्हिडन्स आपण पुरावा देत असतो, पहिले की रिलेव्हन्स बघितलं, दुसरी ॲडिमिसिबिलिटी बघितली जाते, तिसरी जी गोष्ट आहे त्याची प्रोबेबिलिटी लागते. रिलेव्हन्स म्हणजे तो या गुन्ह्याच्या अनुषंगाने तो पुरावा म्हणून वापरता येईल का, तो वापरण्यासाठी कोर्ट परमिशन देईल का, त्याला ॲडिमिसिबिलिटी आणि या सगळ्या प्रक्रियेमधून तो एव्हिडन्स कितपत न्यायालयाला योग्य वाटतो या सगळ्या तिन्ही प्रक्रियामधून गेल्यानंतर याला एव्हिडन्स म्हणलं जातं आणि असं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समध्ये आता तरतुदी केलेल्या आहेत. नक्की कोणते कोणते एव्हिडन्स इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणून कन्सिडर करता येऊ शकतो? आता काय झालंय तर हे मी तुम्हाला प्रकार सांगितलं. आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मध्ये पण जी डेफिनेशन्स केलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की एनी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स विच इज प्रिंटेड इन ऑन अ पेपर फर्स्ट म्हणजे जो इलेक्ट्रॉनिक फॉर एक्झाम्पल मेल आहे तो मेल आपण प्रिंट आउट काढला त्याची मी प्रिंट काढली ओरिजिनल सोर्स सेकंडरी सोर्स प्रिंट. त्यानंतर आणखी असं म्हटलंय की द एव्हिडन्स विच इज स्टोअर्ड इन अ फॉर्म ऑफ magnetic field, in a form of optical field, in a form of semi-magnetic field, आणि that is for the purpose of recording. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपली CD आहे, CD ऑप्टिकल फॉर्म आहे. त्यानंतर आपली हार्ड डिस्क असेल ती आहे ती वेगळ्या फॉर्ममध्ये आणि तो तिसरा मी सांगितलं सेमी. समजा बाजारामध्ये फ्लॅश कार्ड झालेले तर काय होतं की फॉर द पर्पज ऑफ रेकॉर्डिंग म्हणजे त्याची जी प्रक्रिया आहे ड्राईव्हची असेल, हार्ड डिस्क असेल, सीडीची प्रक्रिया सेमच आहे. मॅग्नेटिक फील्ड्समध्ये जे काही तुमचा डाटा तो स्टोअर होतो आणि ते आपल्याला इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये डॉक्युमेंटरी डेफिनेशन्स केलेले आहे की तुम्ही कुठल्याही गोष्ट लेटर फिगर्स मार्क्स प्रमाणे करता आणि त्या ठिकाणी ते स्टोअर केलं जातं. हे सगळी प्रक्रिया आहे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक फील्ड्समध्ये ते सगळं डाटा स्टोअर होतो म्हणून त्याला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणतात. त्याची डेफिनेशन सेक्शन 1 मध्ये आहे आणि त्याचे एक्झाम्पल मी आता सांगितलं. व्हॉट्सअप चॅट असतील, मेसेंजर असतील, ब्लॉग असतील, म्हणजे व्हॉट्सअप चॅट सुद्धा न्यायालयात आपण दाखल करू शकतो. त्याच्यासाठी पूर्तता काय करणं गरजेचं? आता काय झालेलं आहे की आपण 2000 सालापूर्वी पण आपण कॉम्प्युटर्स वापरत होतो. त्यावेळेस काही हा सेक्शन्स नव्हता. 213 असेल, 65A, 65B हे पण नव्हतं. मग कॉम्प्युटरवरचे असं एखादा मेल किंवा कुठलाही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असेल तर आपण प्रूव्ह कसं करत होतो तर सेक्शन 63 जो आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट त्याच्यामध्ये प्रायमरी एव्हिडन्स आणि सेकंडरी एव्हिडन्स असे 2 प्रकार केले होते. फॉर एक्झाम्पल प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे समजा एखादा सेल लिहिलं ओरिजिनल सेल लिहिलं त्याला म्हणजे प्रायमरी एव्हिडन्स आणि त्याची जे झेरॉक्स कॉपी काढली असेल त्याला सेकंडरी एव्हिडन्स म्हणायचं. आता कोर्टामध्ये मुख्यत्वे करून प्रायमरी एव्हिडन्स हा कन्सिडर केला जातो कारण तो ओरिजिनल असतो त्याच्यामध्ये बदल केलेले नसतात. परंतु काही सर्कमस्टन्सेसमध्ये असं असतं की सेकंडरी एव्हिडन्स कधी कधी आपल्याला लीड करावं. समजा फॉर एक्झाम्पल प्रायमरी एव्हिडन्स लॉस झाला किंवा प्रायमरी एव्हिडन्स कॅनॉट बी मूव्ह. आता माझ्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर्स आहे तो मला कॉम्प्युटर्स मूव्ह करता येत नाही कोर्टामध्ये मग त्या कॉम्प्युटर्स मधली जी काही इमेल्स होते ती प्रिंट आउट करा. मग सेक्शन 63 मध्ये असं म्हटलं होतं जो प्रायमरी एव्हिडन्स कॅनॉट बी मूव्ह अंडर दीज सर्कमस्टन्सेस वी कॅन लीड द सेकंडरी एव्हिडन्सेस. मग त्या 63 सेक्शनच्या आधारे आपण त्या सगळ्या गोष्टी आपण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणून प्रूव्ह करतो. परंतु आता झालं काय की आता डिजिटल युग आहे, AI चा जमाना आहे, फेक डिफेक अशा सारख्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला कळत नाही खरा एव्हिडन्स कोणता आणि खोटा एव्हिडन्स कोणता. आपण प्रत्येक लोक आता असे पण कधी कधी व्हिडिओ येतात
एखादा व्हॉलीबॉल प्लेअर आहे किंवा एखादा बास्केटबॉल प्लेअर आहे किंवा टेबलवर खेळतोय, त्याच्यामध्ये माझा चेहरा लावला तर मी खेळतो असं दिसतं. ऍक्च्युअली तो खरा आहे का कोणता आहे? कारण कोर्टामध्ये कुठलाही इव्हेंट ज्या समोर सादर करतो त्यावेळेस तो त्याची ऑथेंटिसिटी गरजेची असते. म्हणजे फक्त तो ऍडमिसेबल असून उपयोग नाही, तो ऑथेंटिकेट पण असला पाहिजे. म्हणून कोर्टाच्या किंवा जे काही संसदेमधले आपले लॉ मेकर्स आहेत त्यांना असं वाटलं की या ठिकाणी डिजिटल एव्हिडन्स जो आहे तो नेहमीच की दिस एव्हिडन्स इज ऑलवेज ससेप्टिबल ऑफ ॲडिशन, डिलिशन, डिटेक, व्हॉट एव्हर मे बी द वर्ड्स. पण तो पुरावा नेहमी त्याच्यामध्ये छेडछाड करण्याची शक्यता असते. अशा डिजिटल एव्हिडन्स जास्त प्रमाणात छेडछाड होऊ शकते. हे समजा मी एखादा व्हॉट्सअप मेसेज केला, त्याच्यामध्ये एडिटचं ऑप्शन असतं. एखादा मी फोटो काढला, त्याच्यामध्ये पण सगळे वेगवेगळे फिल्टर्स असतात. त्याच्यामध्ये आता हे आमच्यामुळे की कुणाचा चेहरा कुणाला पण करू शकतो. त्यामुळं अशा प्रकारचा जो एव्हिडन्स आहे त्याची ऑथेंटिसिटी असण्यासाठी त्याच्यामध्ये 65A आणि 65B नावाचं सर्टिफिकेट, 65A मध्ये प्रूव्ह करायचं आणि 65B प्रमाणे अर्लियर पीएनए एव्हिडन्स ॲक्टमध्ये एक सर्टिफिकेट त्याला जोडायचं. आणि ते सर्टिफिकेट काय की मी हा जो एव्हिडन्स आहे, आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रायमरी एव्हिडन्स जर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं तर तो माझा मोबाईल मी कोर्टामध्ये प्रोड्यूस केला, दॅट इज प्रायमरी एव्हिडन्स. किंवा सीसीटीव्ही फुटेज आहे, तो सीसीटीव्ही फुटेज मधलं सगळं रेकॉर्डिंग आहे तो हार्ड डिस्क मध्ये सेव्ह आहे. तो ज्यावेळेस हार्ड डिस्क मधला डाटा आपण सीडी मध्ये घेतो, पेनड्राईव्ह मध्ये घेतो, तो सेकंडरी एव्हिडन्स डिलीट किंवा एडिशन करू शकतो. म्हणून सेकंडरी एव्हिडन्स साठी हा जो सर्टिफिकेट आहे ऑथेंटिसिटीसाठी त्याच्यामध्ये हा आपला चेक म्हणावा लागेल किंवा प्रिकॉशन्स म्हणून त्या ठिकाणी जे काही संसदेमध्ये आपल्या लॉ मेकर्स आहेत त्यांना ते गरजेचं वाटलं आणि म्हणून 65A आणि 65B च्या संदर्भामध्ये सर्टिफिकेटमध्ये या गोष्टी नमूद करायच्या की या हा जो सेकंडरी एव्हिडन्स मी कॉपी केला त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने छेडछाड केली नाही, बदल केले नाही, मग त्या ऑथेंटिसिटीचं स्वरूप देतात आणि मग तो पुन्हा काय झालं. याच्यामध्ये अजून एक सांगायचं झालं, आपण जसं सांगितलं जो एव्हिडन्स आहे, पहिल्या काळात जो एव्हिडन्स होता, आता सपोज एखादी क्रिमिनल केस आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं, विटनेसेसचे स्टेटमेंट असायचे, पंचनामे असायचे, तो विटनेस त्या ठिकाणी होता का नव्हता हे बघण्यासाठी इतर पुरावा गोळा करत असतो. पण आत्ताच्या जमान्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सीरियल काढू शकता, टॉवर लोकेशन काढू शकता, याच्यावरनं हा डिजिटल एव्हिडन्स आहे. त्या डिजिटल एव्हिडन्स कसा कलेक्ट करायचा, तो कोर्टामध्ये कसा प्रोड्यूस करायचा, त्याची ऑथेंटिसिटी काय, त्याची व्हॅल्यू काय. पण आजकाल तुम्ही बघितलं एखादी केस आपण एखादं गुन्ह्याचा तपास लावायचा म्हणला तर याच्यामध्ये ट्रॅडिशनल पेक्षा तुम्ही डिजिटल एव्हिडन्स हा तुम्हाला खूप महत्वाचा येतो. आता एखादा केसचं एक उदाहरण देतो. आमच्या एक केसमध्ये असं होतं की कंप्लेंट अशी केली होती की हे 3 जण होते आणि यांनी मला एका ठिकाणी बोलून गनपॉईंट करून माझ्याकडे काही करून घेतली. पण जेव्हा आम्ही त्यानंतर मी फाईल ऍप्लिकेशन रिपोर्ट पोलीस स्टेशन की बाबा हे असं नाही, आम्ही त्या ठिकाणी नव्हतो, याला असं म्हणतात थ्री ऑफ व्हॅल्युसाठी. पण जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही सिरियल करा, टॉवर लोकेशन करा, त्यावेळेस त्यांनी ते काढले नाही. पण आम्हाला दुसरा ऑप्शन्स काय होता, वी टेक द हेल्प ऑफ सायबर एक्सपर्ट. आम्ही 2 न्यायाधीश सायबर एक्सपर्ट आहेत, त्यांची हेल्प घेतली. आम्ही ह्या आरोपींचे गुगल टाईमलाईन्स होते ते काढले. तेव्हा असं की हा जो एक आरोपी आहे तो कुठं कर्नाटकात आहे, दुसरा कुठला आरोपी आहे तो कराडला आहे, तिसरा आरोपी आहे तो त्या स्पॉटलाच नाही. हे आम्ही जे इन्व्हेस्टिगेट करत सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून आणि त्याची जी गुगल लाईन टाइमलाईन काढली, त्या टाइमलाईन मध्ये हे नक्की कुठं कुठं होते, हे त्या वेळेस त्या ठिकाणी नव्हते, त्याचे पुरावे गोळा केले. त्याचे 65 दिलं बाबा हे 65 म्हणजे काय, हे कशाचे, हे जो त्यांचे जे मोबाईल्स आहेत प्रत्येकाचे त्यांच्या मोबाईल मधून जो डाटा आम्ही घेतला तो ऑथेंटिक आहे, त्याचे कुठले सॉफ्टवेअर वापरते काय केले. आणि त्याच्यानंतर मग त्याची हॅश व्हॅल्यू काय, हॅश व्हॅल्यू म्हणजे काय, हॅश व्हॅल्यू इज अ फिंगरप्रिंट. एक्झाम्पल म्हणजे आता माझं जे फिंगरप्रिंट आहे तो मला जाऊ शकतो. म्हणजे ते त्याची जी हॅश व्हॅल्यू काढली त्याच्यावर पुढे तिथं टॅम्प करू शकतो. त्याची जी युनिक आहे तो टॅम्पर झालेला नाही, तो पुरावा आम्ही कोणाला सादर केला. तर अशा वेळेस आता ट्रॅडिशनल जो तपास आहे तो खूप वेगळा झालेला आहे आणि डिजिटल एव्हिडन्स जो तपास आहे आपण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ज्याला म्हणतो तो खूप वेगळ्या पद्धतीने झालेला आहे.
आणि बऱ्याच वेळा केसेसमध्ये क्रिमिनल केसेसमध्ये किंवा सिव्हिल केसेसमध्ये डिजिटल एव्हिडन्स हा अधिक महत्त्वाचा ठरतो, प्रभावी ठरतो, की त्याच्या माध्यमातून आपण सत्यापर्यंत पोहोचू शकतो. नक्की खरंच घटना झाली आहे, एखादी व्यक्ती तिथं आहे, हे ऍक्च्युली किंवा एखादे मेसेजेस पाठवले आहेत, नाही पाठवलेले आहे, किंवा यांच्यातले इंटरॅक्शन्स काय आहे. एखादा माणूस ओरल जेव्हा म्हणतो, ओरली सांगतो की एखादा माणूस मला ही गोष्ट बोललेला आहे, तो डिनाय करू शकतो. जेव्हा तुमचे व्हॉट्सअप चॅट असतील, मेसेंजर चॅट असतील, आता तर लोकांनी नवीन आता हे आहे, त्याच्यामध्ये ऍप्स आहेत, बोटिंगवर लोक चॅट करतात, स्नॅपचॅटवर चॅट करतात, टेलिग्रामवर चॅट करतात. You can recover that data and you can produce it before the court. And with the help of that data, it is easier to reach the conclusion. की बाबा खरंच हा माणूस खोटं बोलतोय का खरं बोलतोय. त्याच्यामध्ये देखील परत असं आहे की तो जो डाटा आपण प्रोड्यूस करतो, माझ्या सरांनी सांगितलं की तो खरंच आहे का नाही, याची ऑथेंटिसिटी बघण्यासाठी 65 पाहिजे आणि हॅश व्हॅल्यू काढलेली आहे. जेव्हा ते पूर्ण येते तेव्हा मग ते कन्फ्युजन किंवा हे जो डाटा प्रोड्यूस केलेला आहे तो खरा आहे. बऱ्याचशा वेळेस असं होतं केसेसमध्ये की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर सीआर दाखल करतात किंवा फक्त व्हॉट्सअपचे चॅट दाखल करतात, पण त्याला कुठल्याही प्रकारचं 65 दिलेलं नसतं, त्याला कुठल्याही प्रकारचं हॅश व्हॅल्यू दिलेलं नसतं. अशा सिच्युएशन्समध्ये ऑब्जेक्शन दिसतात की दॅट इज नॉट ॲडमिसिबल इन द कोर्ट. कारण की त्याचे जे प्रायमरी इन्ग्रेडियंट्स आहेत जे तुम्हाला सॅटिस्फाय करायचं आहे, जे काय 65 सर्टिफिकेट द्यायचे आहे, त्याप्रमाणे तुम्ही कुठलीही गोष्ट केलेली नाही. याच्यामध्ये बऱ्याच वेळा असतो की फक्त फोटो काढतात आणि लावून देतात. सो दॅट टाइम इज नॉट ॲडमिसिबल. सो अल्टिमेटली व्हॅल्यू या 65 सर्टिफिकेटची हीच आहे की दॅट इज ऑथेंटिकेट. त्याच्याबरोबर हॅश व्हॅल्यू जर दिलं नाही, इट इज नॉट टॅम्पर्ड. सो ऑब्व्हियसली डिजिटल एव्हिडन्स आजकालच्या जमान्यामध्ये खूप महत्वाचा असं धरलं जातं. डिजिटल एव्हिडन्स इट इज ऑल्सो कन्सिडर्ड एज एव्हिडन्स. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट रिलेव्हन्सी, सेकंड ॲडमिसिबिलिटी, थर्ड ऑथेंटिसिटी अँड ॲप्रिसिएशन ऑफ द या 4 स्टेटमेंट गेल्यानंतर तो पुरावा म्हणून ग्राह्य धरता येईल. आणि त्या संदर्भामध्ये 65B सर्टिफिकेट अर्लियर, आता 66B हे कंपल्सरी आहे. आता जे नवीन लेटेस्ट जजमेंट आलेले आहेत त्याच्यात काय नवीन सुधारणा सुचवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यात त्या 63BS संदर्भात काय बदल झालेले आहेत? या प्रश्नाकडे येण्यापूर्वी थोडीशी हिस्ट्री समजा. एक पहिली पार्लमेंट अटॅक 2005 ला केस आली संधू नवजोत सिंग. त्यानंतर दुसरी जी केस आली ती अनवर बशीर नावाचे त्यानंतर शफी मोहम्मद नावाची 2018 केस आली आणि आता रिसेंटली आहे अर्जुन पाटील. तर ही डेव्हलपमेंट आहे म्हणजे नवजोत सिंग संधूपासून अर्जुन खोतकरची जी डेव्हलपमेंट झालेली आहे. तर मी मला सांगितलं आपल्याला की 65A आणि 65B. तर याच्यामध्ये 65A मध्ये काय म्हणलं की 65A मध्ये काय म्हटलं की डिजिटल एव्हिडन्स बुक काय करायचं आहे, तो 65B सांगितल्याप्रमाणे करायचं. पण त्याच्यामध्ये मे शब्द इट मे बी प्रूव्ड ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द 65. आता या मेचं इंटरप्रिटेशन करत असताना त्या 2005च्या नवजोत सिंग संधूच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की मे मीन्स नॉट शाल. दिस इंटरप्रिटेशन ऑफ द सुप्रीम कोर्ट अँड दॅट एव्हिडन्स कॅन बी प्रूव्ड बाय एनी अदर एव्हिडन्सेस. सो इव्हन अ 65B नॉट रिक्वायर्ड. आणि म्हणून त्यात कसं इंटरप्रिट करतात. परंतु अनवर बशीरच्या केसमध्ये काय सांगितलं की मे शाल बी कन्स्ट्रूड ॲज अ शाल. देअरफॉर 65B चे सर्टिफिकेट आहे दॅट इज कंपल्सरी आणि एव्हिडन्स जो आहे 65B सर्टिफिकेट शिवाय तुम्हाला लिहिता येणार नाही. त्याला काय करू आणखी शफी मोहम्मदची केस आली 2018 साली. नंतर आणखी तो काय सुद्धा डायल्यूट केला गेला आणि शफी मोहम्मदच्या केसमध्ये पण सांगितलं की 65B सर्टिफिकेट जे आहे ते कंपल्सरी नाही आहे आणि ते लॉ सांगितलं आधी तसं सांगितलं तो बरोबर. पण नंतर आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं अर्जुन खोतकरमध्ये आधी जो लॉ लेट डाऊन केलेला आहे अनवर बशीर मधला तो कायदा योग्य आहे. आणि त्यांनी कशाचा आधार घेतला नॉन ॲब्सेंटी टू नॉन एक प्रकार म्हणजे 65B सर्टिफिकेट मध्ये काय सांगितलंय त्याची सुरुवातच अशी आहे नॉटविथस्टँडिंग कंटेंट एनिथिंग. म्हणजे या सेक्शन्स मध्ये म्हणजे जे सांगितलेलं मला सेक्शन्स आहेत सेक्शन 59 जुन्या कायद्यापासून त्या आतापर्यंतचे स्पेशल किंवा 65 या सेक्शनमध्ये काहीतरी सांगितलं असेल तरी हा 65B जो आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की
हा जो पुरावा आहे तो या पद्धतीनं तुम्ही 60/D सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला हा प्रॉलिट करता येणार नाही. म्हणजे नॉन स्टँडिंग अशी संकल्पना असते, नॉन अपस्टँडिंग क्लॉज म्हणला जातो. आणि जसा तो क्लॉज असेल तर इट शाल बी कन्सिडर्ड शाल. म्हणजे मे तुम्हाला नष्ट करता येणार नाही. मे म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर आहे, मे बी ऑर मे नॉट. पण तो शाल असेल तर यू आर नॉट. आणि म्हणून त्या अर्थाच्या अजून कॉर्पोरेट आम्हाला बघायला गेलं तर 60/B चं जे सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी आहे. आणि तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या माध्यमातून कुठलाही फवारणी करायचा असेल नवे सांगितलं आपण तर तो त्या 60/B सर्टिफिकेट नसेल तर दॅट कॅनॉट बी कन्सिडर्ड ॲज एव्हिडन्स, दॅट कॅनॉट बी असं त्याच्यामध्ये समावेश. आता ह्या सगळ्या इंग्लिश लॉ आहेत ते अमेंडमेंट पूर्वीचे आहेत, भारतीय साक्ष अधिनियम त्याच्याप्रमाणे. आणि मग आता या भारतीय साक्ष अधिनियममध्ये काय नमूद केले गेले, म्हणजे 62B सर्टिफिकेट जे आहे त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केले गेले. म्हणजे 63 डिवाइडेड 2 पार्ट्स. आणि जो आपण शेड्यूल बघायला गेलं कायद्यामधला भारतीय साक्ष अधिनियमच्या पाठ्यमागच्या शेड्यूलमध्ये ए आणि बी पार्ट त्यांनी माहिती तयार करून दिले. म्हणजे सर्टिफिकेट ए फॉर्म मध्ये आणि बी फॉर्म मध्ये. आता या दोन्हीमध्ये व्हॅरिएशन्स काय, म्हणजे पहिल्या 60/B सर्टिफिकेट जो त्याच्यामध्ये बदल काय केला गेलेला आहे तर याच्यामध्ये 2 पार्ट केले. पहिल्या 60/B सर्टिफिकेट मध्ये म्हणजे या भारतीय न्याय संहिता द्यायच्या आधी काय होतं तर या ठिकाणी एकाच माणसाचं सर्टिफिकेट लागेल. या केसमध्ये काय केलंय की सोर्स प्लस एक्सपर्ट. म्हणजे सोर्स फॉर एक्झाम्पल की मी माझा मोबाईल प्रोड्यूस करतो तर त्या संदर्भामध्ये तो मोबाईलचा इन्चार्ज कोण होता, त्याच्यामध्ये त्या मोबाईलचा काही इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट नंबर आहे का, नेट मॉडेल आहे का, आणि त्यानंतर मग हॅश व्हॅल्यू या काही फाईल असेल, SH1 असेल, SH258 असेल. तर या संदर्भामध्ये त्यांनी 4-5 कॉलम दिले आणि ती हॅश व्हॅल्यू जनरेट करायची आपण. आणि त्याच्या खाली जो मी इन्चार्ज आहे त्याचं ते मार्किंग सिग्नेचर. आणि बी पार्ट मध्ये आता कसं डबल लेअर ऑफ ऑथेंटिसिटी आहे. म्हणजे माझ्याकडून तर झालंच की तो सोर्स कोणता आहे ते झालं, कोणता मोबाईल यूज केला, कोणता लॅपटॉप मेक मॉडेल दिला मी, आणि त्याच्यानंतर मी हॅश व्हॅल्यू काढली. ठिकाणी माझं सर्टिफिकेट दॅट इज नॉट सफिशियंट. पार्ट बी इज ऑल्सो कंपल्सरी. आणि त्याच्यानंतर मी मग तो एक्सपर्ट जो आहे त्याच्याकडून जाणार आणि माझी जी काय हॅश व्हॅल्यू आहे ती पण त्याला मॅच झाली पाहिजे आणि त्याच्याकडून पण ऑथेंटिकेशन घ्यायची. आता हे डबल लेअर प्रोटेक्शन आहे, माझ्याकडून पण आहे आणि एक्सपर्ट कडून आहे. आता हे काय झालं की आता जे पुणे बार असोसिएशननी जी काही सुप्रीम कोर्टामध्ये रिक्वेशन दाखल केली सिव्हिल फॉर्म होती, सिव्हिल रिक्वेशन होती. त्यांनी काय केलं होतं की 63 हा जो सेक्शन्स आहे की याच्यामधला भारतीय साक्ष अधिनियममधला त्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी चॅलेंज केली होती. आणि त्यांचं पर्टिक्युलर असं म्हणणं होतं, आता कायदा काय म्हणतो, कोणताही कायदा तुम्ही ज्यावेळेस करता तो राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या कुठल्याही मूलभूत चौकटीला व्हायलेट करणारा नसला पाहिजे. इट शॅल नॉट बी व्हायलेट बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, कुठलाही कायदा केला असेल. आणि जर कायदा किंवा त्यातला पर्टिक्युलर सेक्शन जर हा बेसिक स्ट्रक्चरला व्हायलेट करत असेल तर सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये रिव्ह्यू करून तो कायदा स्ट्राईक डाऊन करण्याचा किंवा तो सेक्शन पर्टिक्युलर स्ट्राईक डाऊन करण्याचा अधिकार आहे. मग हे जे ऑथेंटिसिटी आहे कॉन्स्टिट्युशनॅलिटी आणि सेक्शन 63 ची चॅलेंज केली पुणे बार असोसिएशन. आता त्यांचा मुख्य आधार असा काय होता की हा जो 2 पार्ट आहे ए आणि बी त्याच्यामध्ये मी लेमॅन आहे, मी साधा माणूस आहे, मी काही एक्सपर्ट नाही. माझ्यासारख्या माणसाला हॅश व्हॅल्यू काढणं शक्य नाही आणि ते हॅश व्हॅल्यू काढायला मी काही टेक्निकल एक्सपर्ट नाही. आणि दुसरी अशी गोष्ट होती की टेक्निकल एक्सपर्ट जो आहे तो माझ्यासारख्या सामान्य माणसाला तो लगेच अवेलेबल होणार नाही किंवा त्याच्याप्रमाणे त्याचं काही की असेल ते एक्स्ट्रा जास्त असेल. त्यामुळे हा जो पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे तो त्यांनी चॅलेंज केला होता. आणि अशा प्रकारचं जो सर्टिफिकेटची गरज नाही मला आणि एक्सपर्ट सर्टिफिकेट पण मला गरज नाही. आणि तो पूर्ण सेक्शन 63 सब क्लास 4 आहे तो कॉन्स्टिट्युशनली इनव्हॅलिड आहे आणि त्याला त्यांनी चॅलेंज दिलं. मग सुप्रीम कोर्टाकडून इंटर्स केस आली. आता हे गुलाटी आणि जस्टिस पांचल होते त्यांनी आर्ग्युमेंट झालं नाही. त्याच्यामध्ये मेन ड्रग्स काय कोर्टाने काय सांगितलं, ठीक आहे तुम्ही हे चॅलेंज केलेलं आहे कोणत्या ग्राउंडवरती घ्या तुम्ही ज्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत की लेमनला ते हॅश व्हॅल्यू करणे शक्य नाही, तो काही एक्सपर्ट नसतो, एक्सपर्ट मिळणं कठीण आहे, त्यांची फी जास्त असते, या सगळ्याबद्दल ठीक आहे.
परंतु क्रक्स ज्या जे आता सायटेशन्स आहे त्याचा क्रक्स काय आहे की मग सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज ससेप्टिबल ॲमिनेबल टू द अल्टरेशन, अमेंडमेंट, डिफॅक्ट, जसं की आता AI आलेलं आहे, AIच्या जमान्यामध्ये काही शक्य आहे. मग तुम्ही बेसिक त्याचं काय आहे ज्या सेकंडरी एव्हिडन्स तुम्ही लीड करता आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे की मोर ससेप्टिबल टू द अमेंडमेंट्स किंवा चेंजेस, मग त्याची ऑथेंटिसिटी असल्याशिवाय इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सारखं सुद्धा म्हणून कोर्टाने सांगितलं की या प्रकारामुळे हा जो तुम्ही सेक्शन 63 चॅलेंज केलेला आहे तो आम्हाला योग्य वाटत नाही. कारण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ॲप्रिशिएट करताना ॲडमिसिबल करत असताना हा जो काही सर्टिफिकेट आहे ही आणि बी ते कंपल्सरी असलं पाहिजे. कारण त्याच्यामुळं त्याची ऑथेंटिसिटी ठरते आणि जोपर्यंत ऑथेंटिसिटी नसेल तर त्याला एव्हिडन्स म्हटलं जाणार नाही ॲप्रिशिएशनसाठी. आणि म्हणून त्यांची जी मागणी आहे ही रद्द केली गेली. त्याच्यामध्ये आणखीन एक असा प्रकार आहे की सेक्शन 79A जो आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की फुल एक्सपर्ट आणि त्याच्यामध्ये सांगितलं की तो सेक्शन 79A आहे त्याच्यामध्ये एक्सपर्ट पण म्हटलेलं आहे की द लिस्टेड एक्सपर्ट म्हणजे जे काही लॅब असेल गव्हर्नमेंट लॅब तिथलाच माणूस ते सर्टिफिकेशन देणार त्याला, अदरवाईज तुम्हाला कुणाला एक्सपर्टचं सर्टिफिकेटचा अधिकार नाही. परंतु त्याच्या बाबतीमध्ये पण कोर्टाने मुभा दिली. कारण कोर्ट काय म्हटलं की जर आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट बघितला किंवा भारतीय साक्षर नियम बघितला म्हणजे जुना सेक्शन 45 किंवा आताचा सेक्शन 45 एक्सपर्ट कुणाला म्हणायचे तर एक्सपर्ट संदर्भामध्ये क्वालिफिकेशनची गरज नाही, त्याला स्किल लागतं. म्हणजे समजा एखादा सोना आहे त्याच्याकडे तुम्ही गिफ्ट केला आणि त्याला म्हटलं की बाबा हे गोल्ड आहे माझं, नकली आहे का असली आहे मला सोडून दे. त्याने काही त्याने डिप्लोमा केला असतो का, त्याने काही त्याचं एज्युकेशन घेतलं असतं काय, 3 पिढ्यामध्ये तो धंदा करत असतो, बिझनेस करत असतो आणि त्याला ते ज्ञान आलेलं असतं. मग तो 4थी जरी पास असला तरी त्याने जे सर्टिफिकेशन तुम्हाला दिलं हे गोल्ड प्युअर आहे तर तो एक्सपर्ट किंवा हँडरायटिंग एक्सपर्ट आहे. समजा माझा एखादा क्लार्क आहे जो माझं हँडरायटिंग रोज करतो आणि मग मी एखादं लेटर पाठवलं डिस्प्यूट राईट झाला आणि त्या क्लर्कला विचारलं की सांगते सरांचं हँडरायटिंग आहे तो क्लर्क म्हणू शकतो की हो हँडरायटिंग आहे कारण मी रोज म्हणतो. त्याला काही तो हँडरायटिंग एक्सपर्टने डिप्लोमा केला का. त्यामुळे एक्सपर्ट ही जी संकल्पना आहे ती ऑलरेडी सेक्शन 45 मध्ये आणि आता सेक्शन 39 मध्ये डेफिनाईट केलेली आहे. एक्सपर्ट मीन्स अ पर्सन हू इज ॲक्टिव्हेटेड स्किल आणि त्याच्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 79A जो आहे तसं एक्सपर्टची गरज नाही. एनी पर्सन तो AI एक्सपर्ट असेल, डिजिटल एक्सपर्ट असेल किंवा फॉरेन्सिक एक्सपर्ट असेल किंवा आणखी सायबर एक्सपर्ट असेल त्याचं सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. परंतु तो एक्सपर्ट आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला दिलेला आहे, मुभा दिलेली आहे. समजा एखाद्या एक्सपर्टनी अदर दॅन 79A च्या लिस्टमध्ये एक्सपर्टनी दिला, समजा सायबर एक्सपर्टनी दिला किंवा एखादी इश्यू आहे आपली इश्यू आहे समजा आता ही डिजिटल टास्क त्याच्यामध्ये न्यायाधीशाने तो सर्टिफिकेट दिलं की हे सगळं 65B सर्टिफिकेट बरोबर आहे. मग त्या कोर्ट ठरवणार की आता न्यायाधीशांचं किती एक्सपिरियन्स आहे, त्यांचं स्किल किती आहे आणि त्यांना एक्सपर्ट मानायचं का नाही. आणि कोर्टाला वाटलं की ऑल्सो एक्सपर्ट then there is no need for objection. मला सांगितल्याप्रमाणे 79A and he is also considered expert. याच्यामध्ये ते बायफर्केट केलं. परंतु काय झालेलं आहे की पुणे बार असोसिएशननी काही पत्रकार केली आहेत त्याच्या फलामध्ये मला त्या ठिकाणी जायचं नाही. परंतु ऑनविचर डिक्टा ठीक आहे जो आहे प्रकार रेशो डेसिडेन्सी याच्यामध्ये फरक आहे. रेशो डेसिडेन्सी म्हणजे काय की लॅटिन टर्म रेशो मीन्स रिजन residency means upon what basis to come to the conclusion. So residency means what the reason upon which you come to the conclusion. आता कुठल्याही जजमेंटचा रेशो काढायचा कसा तर काय की तुम्ही त्या रिझनिंगच्या बाजूला काढलं तर तुमचं जजमेंट सर्वाइव्ह होतं का. जर असेल सर्वाइव्ह होत नसेल तर ते दिलेलं रिझन आहे तो रेशो डेसिडेन्सी आणि जर सर्वाइव्ह होत नसेल म्हणजे होत असेल काढून सुद्धा तर ती रेशो डेसिडेन्सी नाहीये. आता याच्यामध्ये चॅलेंज काय केलं गेलं होतं सेक्शन 63(4) पार्ट आणि बी काढून टाक आणि कोर्टाने काय सांगितलं काढून टाकता येणार नाही कारण ते गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय त्याला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला आधार उशीर राहणार नाही. आता हे रिझन जे आहे की सेक्शन 63(4) आम्हाला काढून टाकता येणार नाही, कॉन्स्टिट्युशनली चॅलेंज करता येणार नाही कारण का
तर ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे तो नेहमीच अमेनेबल टू द अल्टर अमेंडमेंट. आता हे रिझन आता हे जर रिझन तुम्ही काढून घेतलं जजमेंट म्हणून जजमेंट सभा वेळ आपण येतात म्हणून ते जे रिझन दिलेलं आहे दॅट इज कॉल्ड रेस्यू डेसिजन आणि त्याच्यामध्ये पुढं कोर्ट फर्दर कॉमेंट ना की सेक्शन 79 ही जो आहे त्याच्यामध्ये एक्सपर्ट म्हणायचं या सगळ्यांना काय म्हणायचं ऑर्बिटरी म्हणजे आपण जी मागणी केलेली आहे आणि जे रिझन दिलेलं आहे त्याच्यापेक्षा कोर्ट काही एक्स्ट्रा कॉमेंट करत असेल त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहे त्याच्यामध्ये सब सायलेन्शिओ नावाचा प्रकार आहे बरेच त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन त्या परत आपल्याला जायचं नाही परंतु एक्सपर्टची डेफिनेशन कोर्टाने रेशू डेसिजन्सी म्हणून वापरलेली नाही तो कोर्टाचा ॲडिशनल माहिती आहे त्याला ऑर्बिटर डिक्टा म्हणतात आणि ऑर्बिटर डिक्टा आणि रेशू डेसिजन्सी मध्ये असा फरक आहे रेशू डेसिजन्सी बाइंडिंग प्रेसिडेंट आणि ऑर्बिटर डिक्टा जो असतो तो बाइंडिंग प्रेसिडेंट म्हटला जात नाही त्यामुळे याला 79A त्याच्यामध्ये कुणाला एक्सपर्ट मानायचं आणि कुणाला नाही हा काही रेशो नाही आहे ऑर्बिटर डिक्टा आहे त्याला बाइंडिंग प्रेसिडेंट म्हटलं जात नाही या केसमधलं बाइंडिंग प्रेसिडेंट एकच आहे त्याच्यामध्ये की सेक्शन 63(4) जो आहे त्याच्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी इलेक्ट्रॉनिक मध्ये लागणार हा रेशो आहे आणि या अनुषंगाने आपल्याला त्या रेशोकडे बघितलं जायला लागतं. या प्रकरणात आर्टिकल 14 आणि राईट टू इक्वालिटीचा मुद्दा कसा निर्माण होतोय? आता कसं आहे की मला सांगितलं तुम्हाला ज्यावेळेस कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी चॅलेंज केली जाते तर कुठलाही कायदा काढायचा असेल तर तुम्हाला जी कायद्याची मूलभूत चौकट दिलेली आहे त्या मूलभूत चौकीला तुम्हाला धक्का लावता येणार पण लावत असेल दॅट इज कन्सिडर्ड ॲज कॉन्स्टिट्युशनल इनव्हॅलिड अँड कोर्ट कॅन स्ट्राइक डाऊन दॅट सेक्शन. आता कायद्याची मूलभूत चौकट म्हणजे कोणती आहे आर्टिकल 14 आहे आर्टिकल 15 आहे आर्टिकल 21 आहे. आता याच्यामध्ये इक्वालिटी बिफोर लॉ इक्वल प्रोटेक्शनचा लॉ म्हणजे काय साधा माणूस पण सर्टिफिकेट देतो आणि एक्सपर्ट पण देतो त्याच्यामध्ये तुम्ही बायफर्केशन कशाला करता म्हणून त्या इक्वालिटी मुद्द्यावर होते आणि आर्टिकल 21 राईट टू लाईफ आणि आता त्याच्यामध्ये तर सगळ्याच गोष्टी आल्या की माझं सर्टिफिकेट सफिशियंट आहे एक्सपर्टची काय द्यायचं नाही मग मला व्हायलेशन होतं मला त्याला त्रास होतो म्हणून ह्या सगळ्या मुद्द्यावरती काही काही कारण होतं परंतु तो काही मुद्दा टिकलेला नाही आणि कोर्टाने कर्नाटक हायकोर्ट जजमेंट बायफर्केट करून सांगितलं आणि तो रेग्युलर केला. एक्सपर्टचं जे सर्टिफिकेशन सांगितलंय दॅट इज अन ॲडिशनल सेफगार्ड. आता असं आहे का आजच्या जमान्यामध्ये की एखादं सर्टिफिकेट कोणी दाखले केलं तर त्याच्यामध्ये एआयच्या माध्यमातून त्याला व्हेरियस सॉफ्टवेअर विच वेअर यू कॅन ॲलिनेट अल्टर डिलीट ॲड आपण एखादी गोष्ट प्रोड्यूस केली इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये जाईल त्याला व्हेरियस सॉफ्टवेअर त्याच्या माध्यमातून ते होऊ शकतो. पण अशा सिच्युएशनमध्ये जर एखाद्याने जर स्वतःच्या 65 वर दिलं तर त्याला एक ॲडिशनल सेफगार्ड असावं आणि ते सेफगार्ड हे हॅश व्हॅल्यूच्या माध्यमातून असावं त्याला जर बरोबर बसवलं त्यासाठी त्यांनी असं सांगितलेलं आहे. आता हॅश व्हॅल्यू म्हणजे काय जे मला सांगितलं इज अ फिंगरप्रिंट इट कॅनॉट बी चेंज. आता एखादी फाईल तुम्ही ऍड केली जी तुम्ही पहिली जी हॅश व्हॅल्यू काढली असेल आणि नंतर परत जर तुम्ही ती ऍड एंटर डिलीट सुद्धा केली तर ती हॅश व्हॅल्यू चेंज होईल. सो वेन यू कम्पेअर इफ देयर इज डिफरन्स वी कॅन से और वी कॅन रीच टू कंक्लुजन दॅट माइट बी टॅम्पर्ड और दॅट माइट बी अल्टर्ड बट वेन द हॅश व्हॅल्यू ऑफ दॅट फाईल इज सेम अशाच वी कॅन कम टू कंक्लुजन यस दिस इज नॉट इम्पॉर्टंट. मी हॅश व्हॅल्यू बद्दल थोडंसं एक्सेप्टिव्ह काय करू सांगतो. युवराज धारवणकरांचं एक इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचं पुस्तक आहे जे माझे खूप चांगले मित्र आहे त्यांच्या पुस्तकामध्ये किंवा त्यांच्या व्याख्यानामध्ये ते एक गोष्ट सांगत असतात. तर हॅश म्हणजे काय साधं सोपं उदाहरण मी समजा 1000 पानाचं पुस्तक दिलं व्हाईट बोर्ड आणि मी तुम्हाला ते पुस्तक PDF फॉर्ममध्ये पाठवलं. आता तुम्ही माझं पुस्तक ओरिजिनल आणि तुम्हाला वर्ड टू वर्ड चेक करत असणार आहे तुम्ही मायक्रोस्कोप घेऊन यस आहे तिला पहिले वेरंटी आहे तिला दुसरी वेरंटी आहे या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. हॅश काय करतं अल्गोरिदम म्हणजे काय असतं प्रोग्राम असतो सॉफ्टवेअर म्हणजे काय फॉर एक्झाम्पल 3+2 5 लिहा 5 - 2 3 लिहा असं एक अल्गोरिदम म्हणजे एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. आता हे जे MD5 आहे किंवा SH1 आहे सेक्युअर हॅश किंवा SS जो आहे 250 हे सगळे हॅशचे प्रोग्राम्स आहेत आणि सॉफ्टवेअर्स पण आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही समजा आता आपले जे पुस्तक आहे ते टाकलं तुमच्या त्या सॉफ्टवेअर्समध्ये त्याची हॅश काय करतं हे सगळं वाचून टाकतं आणि त्याच्यामध्ये एक हॅश व्हॅल्यू तयार करतं अल्गोरिदम वाचून हॅश व्हॅल्यू तयार करतं
आता एसएच जो मला सांगितला 258 चा त्याचे जो आउटपुट बाईट आहे तो 258 आहे आणि जेव्हा बाईट पोस्ट केलं तर तो 64 हेक्साडायनल म्हटलं जातं. म्हणजे तो काय करतो फॉर एक्झाम्पल तो 64 डिजिट प्रमाणे स्ट्रिंग तयार करतो. म्हणजे समजा ABCD5D EH9 असं एक 16 डिजिटल स्वरूपामध्ये ती एक की तयार करतो आणि फॉर्म्युलेट मग आता माझ्या बुकची मी मॅच आणून काढली 64 डिजिटल त्या फॉर्म्युलेटर आहे आणि तुम्ही मी जे सेंड केले तुम्हाला त्याची पण हॅश व्हॅल्यू सेम आली मी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपात बदल केलेला नाही कारण बुक टू बुक पेज टू पेज वर्ड टू वर्ड टॅली करून शक्य नाही. त्याच्यामधला एक जरी बाईट माहीत झाला एक जरी पिक्सल माहीत झाला पिक्सल म्हणजे समजा एखादा फोटो काढलेला आहे वर्ड पिक्सल्स मध्ये असतात कारण एक जरी पिक्सल तुम्ही चेंज केलं तरी त्याची हॅश वेगळी येते. त्यामुळे हॅशद्वारे मध्ये सांगितलं सरांनी DNA फिंगरप्रिंट आहे तसं हॅशला डिजिटल फिंगरप्रिंट म्हटलं जातं आणि हॅश व्हॅल्यू ज्या सॉफ्टवेअर ऑथेंटिकेट सॉफ्टवेअरमध्ये अल्गोरिदम वापरून काढली असेल तर याचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये कुठलाही बदल केला गेलेला नाही आहे. त्यामुळे मग सांगितल्याप्रमाणे की डिजिटल एव्हिडन्स बदल करण्याच्या नेहमी योग्यता असतो किंवा त्याच्यामध्ये बदल केला जातो. हा बदल केला नसेल तरच तो ऑथेंटिकेट मानला जातो. त्यामुळे हाच हॅश व्हॅल्यू कंपल्सरी असली पाहिजे आणि हे सुप्रीम कोर्टाने सांगितले हॅशशिवाय तुम्ही डिजिटल एव्हिडन्स एखादा एव्हिडन्स तुम्ही लेट ऑफ करू शकत नाही. आणि ॲडिशनल सेफगार्ड म्हणून तुम्ही एखादा एक्सपर्ट करून घ्या. सामान्यांसाठी हॅश व्हॅल्यू काढणं अवघड जातं त्यासाठी एक्सपर्टची गरज आहे. पण मग या जजमेंटमध्ये ऑथेंटिसिटी आणि ॲक्सेस टू जस्टिस त्याच्यामध्ये संतुलन कसं साधले? हां आता नेहमी काय असणार आहे ना की दोन जजमेंट्स आहेत कारण कोची आणि पाठीमागचे जे सिंधूपासून आलेले त्याच्यावर काही सुवर्ण मध्य काढला आणि कोर्टाने काय सांगितलं की हे जजमेंट्स आहेत म्हणजे ITI ॲक्ट जो आहे तो अपेक्षेमध्ये नाही आहे त्याच्यामध्ये याला एक्सपर्ट माना म्हणजे पर्टिक्युलरली जे काही लोक त्यांची यादी दिलेली आहे रजिस्टर्ड आहे त्यांनाच फक्त एक्सपर्ट माना याच्यामधला आणि 65Bच्या 63 सर्टिफिकेटमध्ये त्यांनी सुवर्णमध्ये काय काढला की 63 सर्टिफिकेट जे आहे कोर्सचे कंपल्सरी असलं पाहिजे. परंतु एक्सपर्ट म्हणून तुम्ही हे जे काही आम्ही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एनी पर्सन्स हू इज ॲडमिटेड अँड हॅव्हिंग अ स्किल सायबर एक्सपर्ट डिजिटल एक्सपर्ट कॉम्प्युटर एक्सपर्ट यांच्यापैकी कुठल्याही एक्सपर्टला तुम्ही एक्सपर्ट म्हणून तरी सर्टिफिकेट आहे हा सुवर्णमध्ये त्यांनी सांगितलं आहे. आपण आतापर्यंत या भागामध्ये साक्षीदार कोर्टात येतो तो पुरावा दाखल करतो त्यासोबत डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समध्ये जे पुरावे आहेत म्हणजे आरोपी स्वतःच्या अवतीभोवती स्वतःच्या CDR मधून जे जनरेट होतात किंवा मग तो आरोपी कृत्य करत असताना इतरांकडून जे पुरावे रेकॉर्ड करण्यात येतात म्हणजे CCTV असेल किंवा फोटोग्राफ्स असेल किंवा चॅट कम्युनिकेशन मध्ये होतात अशा सगळ्या बाबतींबाबत सरांकडून आपण चर्चा झाली. त्याच्यानंतर नवज्योत संधू म्हणजे पहिलं जे डिजिटल एव्हिडन्स संदर्भात सायटेशन आलं आणि तिथपासून ते आता पुणे बार असोसिएशनचं जे सायटेशन आहे सुप्रीम कोर्टाचं त्या संपूर्ण आपण त्या संदर्भात चर्चा केली. हॅश व्हॅल्यू कशी काढण्यात येते त्याचा वापर कसा होतो एक एक्सपर्टचं सर्टिफिकेट पार्ट 1 पार्ट B संदर्भात आपण सरांकडून चर्चा केली. यामुळे आपल्याला बरीच माहिती मिळाली. मी डिजिटल टास्क फोर्सकडून आणि सर्वांकडून सरांचं आभार मानतो की त्यांनी आपल्याला एवढी बहुमूल्य आणि खरंच खूप महत्त्वाची माहिती